खाणीच्या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच ते फॉरेस्ट ऑफिसर पासून मग तिकडे वाईल्ड लाईफ जे एनजीओ आहेत त्यांनी डॉक्युमेंटेड केलेलं होतं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ यांनी तर सिरियस नोट दिलं होतं की हे होऊच शकत नाही. तरी त्यांनी 3 मेंबर लोकांची कमिटी स्थापित केली आणि कमिटी स्थापित केल्यानंतर त्यांनी व्यवस्थित आणि एवढं सिरियस नोट दिलं की मायनिंग विल बी इरिव्हर्सिबल एन्व्हायरमेंटल डॅमेज. आणि हे असताना सुद्धा या प्रकल्पाला त्याला मान्यता देण्यात आली. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न हे आहे, कारण आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये बरेच वेळा जे सभागृहात तहकूब करण्यात आला त्यामध्ये नोटही करण्यात आली की हे जर याला मान्यता दिली तर वाघमध्ये आणि माणसामध्ये कॉन्फ्लिक्ट जास्त वाढणार. सिन्स यू आर ए एनिमल लव्हर, आय एक्सपेक्ट लॉट ऑफ थिंग फ्रॉम यू इन दिस केस ॲटलीस्ट. माझा पहिला प्रश्न मंत्री महोदयांना की एवढं सगळं असताना, सगळं एन्व्हायरमेंटच्या विरोध असताना, एनजीओचा विरोध असताना, फॉरेस्ट ऑफिसर सगळं म्हणजे बेसिकली आपल्या बळावरती आपण एन्व्हायरमेंटला उद्ध्वस्त करून फ्युचर जनरेशनला आपण काय देणार आहे. म्हणून पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण हे रद्द करणार का हे. आणि दुसरा म्हणजे हे प्रकल्प झाल्यानंतर 12 15 वाघ एक वर्षामध्ये गेलेले आहेत, मारण्यात आलेले आहेत, पॉज झालेले आहेत. आणि एक आठवड्यामध्ये 4 वाघ जे आहेत ना त्याला मारण्यात आलेला किंवा पॉज झालेले आहेत. तर हे सगळे वाघ जे मारण्यात आलेले त्याची सविस्तर आपण चौकशी करणार का, हे 2 स्पेसिफिक प्रश्न आपल्याकडे.